आघाडी आंबेडकरी कुटुंबाची तमाम भारताच्या जनतेला, महाराष्ट्राच्या जनतेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची खूप खूप शुभेच्छा. समोर ठेवा. बऱ्याच वर्षांनी, अक्षरशः 2 वर्षांनी लॉकडाऊन नंतर, आयसोलेशन नंतर लोकांना संधी मिळाली बाहेर पडून मोठ्या मॅनरमध्ये, मोठ्या स्तरेने आणि पब्लिकली एकत्र येऊन साजर करायची. तर सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. राज ठाकरे यांनी 30 तारखेचं अल्टिमेटम दिलेलं आहे. 30 तारखेमध्ये जर बंदी नाही काढली तर ते अधिक आक्रमक होईल. तुमचं काय म्हणणं? नाही, आज जयंतीचा दिवस आहे, मला नसत्या विषयावरती बोलायचं नाही, कोणाचाही मूड खराब करायचा नाही. सॉरी. राज ठाकरेंना आवाहन केलं होतं की चैत्यभूमीवर या, अभिवादन करा, पण आले नाही. चैत्यभूमीवरती या, अभिवादन करा हे माझं वक्तव्य नव्हतं. माझ्या तोंडी वाक्य घातलं गेलंय, हे माझं वक्तव्य नव्हतं. आणि मी परत एकदा रिपीट करतो, आज बऱ्याचशा, फक्त आंबेडकरी जनतेसाठी नाही, भारतातल्या बऱ्याचशा लोकांसाठी आज एक खूप महत्वाचा, खुशीचा सण आहे. उगीच भलत्या नसत्या विषयांवरती बोलून मला कोणाचाही मूड खराब करायचा नाही, म्हणून जयंतीचा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आज तुम्ही टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये जाणार होता. समाजात दुरी निर्माण करण्याचा प्रयत्न करताय आणि त्यामध्ये कुठेतरी वंचित गट असेल त्याला देखील टार्गेट करण्याचा प्रयत्न आहे. अनुसूचित जमाती असतील किंवा अल्पसंख्याक असतील, त्यांना कुठेतरी दुरी निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा प्रयत्न चालूच आहे. तो 2014 नंतर आपल्याला जास्तीत जास्त ताकदीने होताना दिसतोय महाराष्ट्रामध्ये आणि भारतात. आणि वंचित बहुजन आघाडी असो किंवा आंबेडकरी चळवळ असो, ही दुरी निर्माण करणं जे चालू आहे त्याच्या विरुद्ध काम करत आहोत. आणि जितकी ही दुरी निर्माण करतायत तितकंच आम्ही जास्तीत जास्त प्रेमाने, समजूतानी आणि एक डायलॉग करून, एक ओपन कॉन्व्हर्सेशन करून जास्तीत जास्त लोकांना, समूहांना, वंचित घटकांना जोडायचा प्रयत्न करतोय, ज्यांना आज दुरावलेलं वाटतंय. आणि त्या सर्वांना पण आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. राज ठाकरेंच्या बदलत्या भूमिकेवर काय म्हणाले? काही नाही म्हणणार, तो त्यांचा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्समध्ये आज कार्यक्रम होता, मात्र तिथे हा कार्यक्रम रद्द झालाय. तुम्ही येणार होतात म्हणून तो कार्यक्रम घेऊ नका, असं काय नेमकं प्रकरण? अख्खं प्रकरण माझ्या कानावरती त्यांनी नाही आलंय. मला एक कमीत कमी 2 आठवड्यापूर्वी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सर्व्हिसच्या काही पोरांचा मेसेज आलेला आणि कॉल आलेला की असा आंबेडकर जयंती निमित्त एक छोटा टॉक ठेवतोय, जिकडे 2 प्रोफेसर्स असणार आहेत आणि बाबासाहेब आणि शिक्षण या विषयावरती थोडं मला बोलायला सांगितलं. मी त्यांना कळवलेलं की मला टाटा इन्स्टिट्यूटला नक्की यायला आवडेल. टाटा इन्स्टिट्यूटचा भारताला खूप इंटलेक्च्युअलचा सपोर्ट झालेला आहे, आंबेडकरी चळवळीला खूप सपोर्ट झालेला आहे. आणि टाटा इन्स्टिट्यूटची पोरं ही नेहमीच अतिशय स्मार्ट आणि एक धडाकेची असतात. सो मी टाटा इन्स्टिट्यूटच्या पोरांशी हा डायलॉग करायचाच होता, वेगवेगळ्या लोकांना भेटायचंच होतं. तर मी ते आमंत्रण स्वीकारलं. पण मला काल कळवण्यात आलं की ते ती जी परवानगी होती ती नाकारण्यात आली. ती का नाकारली गेली हे मला अजून कळलं नाहीये. पण तो टाटा इन्स्टिट्यूटचा आणि त्यातल्या पोरांचा विषय, मी त्याच्यावर अजून काय बोलणार. मुंबईला बंदी करताना म्हटलं तुम्ही त्यांच्यावर बोलणे एवढे मोठे नाही आहेत. याचं एक सोपं उत्तर आहे साहेब की आपल्याला लोकशाहीमध्ये व्यक्ती स्वातंत्र्य सर्वांना बाबासाहेबांची संविधानाने दिलंय. त्याच्यामध्ये जसा धर्म, जात, जेंडर हा एक इश्यू होत नाही व्यक्ती स्वातंत्र्यामध्ये, तसं मला वाटतं वयही होऊ नये. वंचितला लोकसभा प्रयोग होतो असा बोललं जातं. प्रकाश आंबेडकरांनी का असा प्रस्ताव सॉरी वंचितला शिवशक्तीचा प्रयोग होतोय. प्रकाश आंबेडकरांनी असा प्रस्ताव शिवसेनेकडे ठेवलाय का? ते तुम्ही डायरेक्ट प्रकाश आंबेडकरांशी बोला, ते तुम्हाला माझ्याहून खूप चांगलं एक्सप्लेन करा. वंचितला लोकसभा विधानसभेमध्ये मोठं अपयश आलं होतं. तुम्ही त्या अनुषंगाने काही नियोजन कराल का आता? हो करू, पण मी ते तुमच्याशी शेअर नाही करू शकत. सॉरी साहेब. धन्यवाद. थँक्यू. राज ठाकरे म्हणतात ते म्हणजे भोंग्याचा विषय जो आहे तो सामाजिक पण आहे आणि धार्मिक पण आहे. आठवले साहेब, आता भोंगा हा शब्द फार चर्चेत आहे, त्याच्यावरती एखाद कविता मिळेल का? भोंगा शब्द फार चर्चेत आहे, त्याच्यावरती एखाद कविता होऊ दे ना. जसा ऊस असतो डोंगा, तसा ऊस असतो डोंगा, तसा नाही भोंगा. जयंती होते पण आपल्याला तिकडे प्रवेश बंदी केली. हे बघा, जर मी विद्यार्थी असतो टाटा इन्स्टिट्यूटचा आणि मला प्रवेश बंद केली असती तर ती एक अजून मोठी गोष्ट झाली असती.
पण आता जसं मी म्हटलं तसं तो त्या इन्स्टिट्यूटचा मॅनेजमेंटचा आणि इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांचा विषय आणि ते त्यांच्या पातळीवरती बघून घेतील. लुक स्ट्रेट तर रामदास आठवले यांनी आता मगाशीच वक्तव्य केलेलं आहे की आंबेडकरी जनता ही अजूनही एकत्र येत नाहीये. एक पक्ष झाला पाहिजे, म्हणजे नेते वेगवेगळे असतील, एक अध्यक्ष झाला पाहिजे. याला तुम्ही कसं बघता? रिपब्लिकन पक्ष एक झाला पाहिजे आणि सगळे नेते एकत्र आले पाहिजेत. हे बघा, रिपब्लिकन पक्ष कितीही असले तरी तुम्ही 2019चा लोकसभा किंवा मतदान विधानसभेचा जर डेटा बघितला किंवा मतांचे शेअर बघितले तर तुम्हाला कळेल पक्षांच्या मागे एकच उभे आहेत. कितीतरी गट असले, 5-6 नेते, त्यांच्या मागे त्यांच्या 10-12 चाहते आणि तो तिकडे पक्ष तिकडेच संपतो. पण मतं त्यांच्या फुटत मागे मतं नाही फुटत आहेत. तुम्ही डेटा बघा, मतं नाही फुटत आहेत. सगळे वंचित बहुजन आघाडीच्या मागे ताकदीने उभे आहेत, अजूनही उभे आहेत आणि ते मतं नाही फुटत आहेत. ते मी डेटा सहित बोलतोय. त्या भावना याच आहे की बाबासाहेब आंबेडकरांचा 121वा जयंती आपण साजरा करतो आणि आमच्या मनामध्ये आनंद आहे. आमच्या मनामध्ये काही प्रमाणामध्ये दुःख आहे की आंबेडकरी जनता एवढी मिलिटंट आहे, एवढी ताकदवार आहे की आपल्या दुश्मनाला चारी मुंड्याचीत करण्याची त्यांच्यामध्ये जबरदस्त अशा पद्धतीची शक्ती आहे. पण हा समाज एकत्र येत नाही आहे, आपला एक पक्ष होत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या रिपब्लिकन पक्षाची स्थापना केलेली आहे त्या पक्षाला सोडून अनेक लोक इतर पक्षामध्ये जातात. रिपब्लिकन पक्षाला ऐक्य होत नाही आणि त्यामुळं एक माझी मनामध्ये खंत आहे तर कुठंतरी आपण एकत्र येणं अत्यंत आवश्यक आहे आणि रिपब्लिकन पक्षाच्या ऐक्यासाठी माझी पूर्णपणे तयारी आहे. सर्व जनतेने एकत्र आलं पाहिजे. एकच पक्ष रिपब्लिकन पक्ष, एकच पक्ष रिपब्लिकन पक्ष, अशा पद्धतीने माझी भूमिका आहे. पण आपण जर पाहिलं 131 वर्षामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे आम्हाला अधिकार मिळालेला आहे, आम्हाला हक्क मिळालेला आहे. आम्ही आमच्या ताकदीवर उभं राहण्याचा प्रयत्न करतो आहोत. सामाजिक दृष्टिकोनातून, आर्थिक दृष्टिकोनातून, शैक्षणिक दृष्टिकोनातून प्रगतीपथावर आम्ही आहोत. पण अजूनही सर्व समाजाला न्याय मिळाला नाही. त्या समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी, सामाजिक न्याय देण्यासाठी, आर्थिक न्याय देण्यासाठी आम्ही सर्वांनी कटिबद्ध असलं पाहिजे. आणि मी नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये आहे. सामाजिक न्याय खात्याचा माझ्या मंत्रालयाचं बजेट जवळजवळ 1,42,334 कोटीचं आहे. वर्षभरामध्ये हे बजेट आम्हाला खर्च करायचं आहे आणि सर्व दलितांच्या ज्या योजना आहेत त्या योजनांच्या माध्यमातून दलितांचा विकास करणं ही आमची प्रमुख अशा पद्धतीची भूमिका आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानातला भारत उभा करणं म्हणजे जातीमुक्त भारत उभा करणं आणि सेक्युलर भारत उभा करणं ही आमची मुख्य भूमिका आहे आणि त्या दिशेने आमची वाटचाल सुरू आहे. त्यावर मतभेद असू शकतात परंतु या ठिकाणच्या मुस्लिमांना टार्गेट करणं बरोबर नाही. काही नेते अशा पद्धतीनं पिढ्यानपिढ्यापासून जे मस्जिदीवर भोंगे आहे ते भोंगे उतरवा नाही तर आम्ही आमचे भोंगे लावू अशा पद्धतीची भूमिका घेण्याचा प्रयत्न करत आहे. माननीय बाळासाहेब ठाकरे ज्यावेळेला होते त्यावेळेला सुद्धा त्यांची भूमिका कट्टर होतीच होती. पण त्यांनी अशा पद्धतीनं कधी भूमी उतरवा अशी भूमिका मांडली नाही. परंतु जाणीवपूर्वक या ठिकाणी समाजामध्ये भेट निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. बाबासाहेबांच्या संविधानाच्या विरोधामध्ये भूमिका घेतली जात आहे आणि ज्यांना कोणाला भोंगे मंदिरावर लावायचे असतील त्यांनी त्याला लावावी परंतु इतरांची भूमिका काढावी या भूमिकेत आमचा कडाडून विरोध आहे. आणि ज्यांना मंदिरावर भोंगे लावायचे असतील त्यांनी लावावी पण मस्जिदीवरचे भोंगे काढा या भूमिकेला आमचा कठोर विरोध आहे. भारतीय जनता पक्ष देखील अशा प्रकारची मागणी पुढे करताना दिसत आहे. मागणी झालेली नाही म्हणजे ते भोंगे काढा अशी काही कधी मागणी झालेली नाही. तसं निवेदनही महायुतीनं दिलं आणि लोकांना त्रास होतो असं त्याच्यामध्ये उल्लेख केला. त्या लोकांना त्रास होतो त्या संबंधामध्ये काहीतरी विचार मुस्लिम समाजाने करणं आवश्यक आहे. आज भोंग्याची नक्की आवश्यकता आहे का याचा विचार करायला हरकत नाही आहे. ठीक आहे म्हणजे आपला आता धर्म आहे, आपल्या धर्माचे नियम पाळले पाहिजे. पण जर इतरांना काही त्रास होत असेल तर त्याच्यामध्ये काही बदल होऊ शकतो का त्याचा सुद्धा विचार होणं आवश्यक आहे. तुम्ही म्हणता की रिपब्लिकन पक्ष एकच असला पाहिजे, सगळे जे एक आले पाहिजे तर इतर नेते एकत्र येतील का? प्रकाश आंबेडकर असतील किंवा इतर नेते एकत्र येऊ शकतात का? पण तुम्ही पुढाकार घेणार आहात काय? मी पुढाकार अनेक वेळेला घेतलेला आहे पण सगळे नेते एकत्र येत नाहीत हा अनुभव आहे. जर नेते एकत्र येत नसतील तर जनतेने एकत्र आलं पाहिजे आणि नेत्यांना एकत्र करण्याचं सामर्थ्य जनतेमध्ये आहे. त्यामुळं एकच पक्ष, एकच नेता किंवा एक नेता जर नसला तर अनेक नेते असतील पण पक्षाचा अध्यक्ष जो आहे तो एकच असेल. तर अशा पद्धतीनं समाजाने आम्हाला सहकार्य करणं अत्यंत आवश्यक आहे आणि माझी भूमिका ही पॉझिटिव्ह आहे. 2 पावलं मागे येण्याची माझी तयारी आहे. रिपब्लिकन ऐक्यासाठी इतर नेत्यांनी सुद्धा त्याचा विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. ती एकट्या माझी जबाबदारी तर नाही
आणि नेते एकत्र येत नसतील तर जनतेने एकत्र यावं असं माझं जनतेला नम्र आव्हान आहे. राज ठाकरे भाजप बरोबर आले तर आपण निघणार म्हणतोय काय म्हणतो? माझं मत असं आहे की मी निघणार वगैरे असं नाही आहे, परंतु राज ठाकरे हे भाजपसोबत येत आहेत वगैरे अशा पद्धतीची जी काही चर्चा आहे त्या चर्चेमध्ये काय अर्थ अजिबात नाही आहे. भारतीय जनता पार्टीला राज ठाकरेंना सोबत घेणं परवडणार नाही आणि राज ठाकरेंची जी भूमिका आहे ती भूमिका अनेक वेळेला समाजात वाद निर्माण करणारी अशा पद्धतीची राहिलेली आहे. त्यामुळे भाजप हा सर्वांचा पक्ष आहे. आज भाजप जो आहे हा सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास अशी माननीय नरेंद्र मोदींनी भूमिका घेतलेली असल्यामुळं सर्व स्तरातून त्यांना पाठिंबा मिळतो आहे, म्हणून ते स्वतःच्या बळावर सत्तेवर येत आहे. त्यामुळे आजचा जो भाजप आहे तो भाजप पूर्वीचा भाजप राहिला नाही आहे, तो सर्वांचा भाजप झालेला आहे. आणि त्यामुळं राज ठाकरेंची आवश्यकता बीजेपी सोबत येण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे. रिपब्लिकन पक्ष जो आहे ताकदीनं बीजेपी सोबत आहे, त्यामुळं राज ठाकरेच्या मनशीची अजिबात काही आवश्यकता पण नाही. जर एकत्र आले तर स्वागत कराल? विरोध करा. नाही, एकत्र येणार नाही ते. एकत्र त्यांनी येऊन एकत्र आले तर आपली नेमकी भूमिका काय असणार आहे? तुमची? एकत्र आले तर काय करायचं ते ठरवू. आपण त्याच्यावर राहणार, हा? आपण त्याच्याबरोबर राहणार. आम्ही तर त्यांच्यासोबत आहोत. म्हणजे कोणाबरोबर? भाजप बरोबर की राज ठाकरेंबरोबर? नाही, आम्ही भाजपसोबत आहोत. राज ठाकरे हे चांगले ऍक्टिव्ह नेते आहेत. ते त्यांच्याने माझा कधी कधी टेलिफोनवर संवाद होत असतो. तर त्यांच्याबद्दल फक्त जे वैचारिक आहे मतभेद आहेत ते मतभेद आहेत, पण ते स्ट्रॉंग नेते आहेत. त्यांच्या सभा ज्या आहेत त्या सभा अत्यंत वेल प्लॅन्ड असतात. इव्हेंट मॅनेजमेंट अत्यंत चांगलं असतं. तुम्ही टीव्हीवाले सगळं त्यांचं लाईव्ह दाखवता, त्यामुळं त्यांचं जे काम आहे ते वेल प्लॅन्ड आहे. पण मतं मिळत नाहीत. म्हणजे बाळासाहेब ठाकरे म्हणायचे माझ्या सभेत एवढी मोठी गर्दी असते, पण मला मतं मिळत नाही आहेत. माझाही आमदार निवडून येत नाही आहे. त्यामुळे अशाच पद्धतीची परिस्थिती राज ठाकरेंची आहे. त्यांच्या सभा ऐकायला लोक जातात किंवा त्यांचं जे मॅनेजमेंट आहे त्या मॅनेजमेंटप्रमाणे त्यांच्या सभा मोठ्या होतात, म्हणजे चांगल्या सभा होतात. आणि त्या सभा घेण्याबद्दल राज ठाकरेंचा आम्ही आभार व्यक्त करतो की त्यांना चांगल्या सभा घेण्याची सवय आहे. भाषण उलटपुलट करण्याची त्यांना सवय आहे. त्यामुळे ठीक आहे. तर राज ठाकरे बीजेपी-सोबत येणार नाहीत आणि आम्ही बीजेपी-सोबत राहणार आहोत. हिंदुत्व की भूमिका ले ली है और पहले से राज ठाकरे की भूमिका हिंदुत्व की थी और आज उन्होंने ऐसी भूमिका लिया ऐसा बिल्कुल नहीं है. लेकिन जो चर्चा है कि भाई वो बीजेपी के नज़दीक जा रहे हैं, तो बीजेपी के नज़दीक जाने से बीजेपी का भारी नुकसान होगा. राज ठाकरे को साथ में रखने से ऑल इंडिया लेवल पर जो सभी जाति धर्म के लोग बीजेपी के साथ हैं उसमें मतलब शंका पैदा हो जाएगी. और मेरा कहना है कि भाई रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जैसा एक दलित और सर्व समाज का चेहरा वाला पार्टी आपके साथ है, तो आपको मनसे की बिल्कुल आवश्यकता नहीं है. और मनसे को साथ में लेने से बीजेपी का नुकसान हो सकता है. तो बिल्कुल बीजेपी के नज़दीक राज ठाकरे आ रहे हैं ऐसा बिल्कुल नहीं है. और राज ठाकरे ने जो भोंगा हटाने की बात की है उससे मैं सहमत नहीं है. अगर वहाँ भोंगा चलता है तो अगर मंदिर में भी किसको अगर लाउड स्पीकर न लगाना है वो भी लगा सकते हैं, लेकिन वो भोंगा इसलिए हम लाउड स्पीकर लगाएगा ऐसा नहीं होना चाहिए. अगर किसी को मंदिर में और कुछ मंदिरों में मतलब लाउड स्पीकर होता है, मतलब अगर आप इधर ऑल इंडिया में जाएगी तो कुछ मंदिरों में अगर भोंगा लगाना है तो भोंगा लगा सकते हैं. लेकिन हमारा कहना है कि भाई ये मस्जिद के भूमि निकालो ये बात ठीक नहीं है. और अगर लोगों की मांग अगर ऐसी होगी तो उसमें मुस्लिम कम्युनिटी ने भी उसमें क्या बदल हो सकता है, क्या मतलब अगर दूसरों को तकलीफ होती होगी उसमें क्या बदल हो सकता है कि उसके बारे में उन्हें विचार करना चाहिए और आगे बढ़ना चाहिए. पर सर आपको लगता है मतलब अगर राज ठाकरे बीजेपी के साथ अगर जा रहे हैं तो आरपीआई साथ में बीजेपी के रहेगी क्या? मुझे लगता है कि राज ठाकरे बीजेपी के साथ बिल्कुल नहीं जा रहे हैं. मैंने पहले भी बोला कि बीजेपी के साथ जाने से बीजेपी का नुकसान हो जाएगा. हाँ. और राज ठाकरे जैसे नेता को बीजेपी ने साथ में बिल्कुल नहीं लेना चाहिए. और रिपब्लिकन पार्टी है तो राज ठाकरे की बिल्कुल आवश्यकता नहीं है ऐसा मुझे लगता है. और मैं बीजेपी के नेताओं से बात करूंगा. और रिपब्लिकन पार्टी देश लेवल पर तो राज ठाकरे तो महाराष्ट्र लेवल पर मतलब है, लेकिन हमारी पार्टी ऑल इंडिया लेवल पर है और पूरे देश भर में दलितों का वोट बीजेपी को मिलता है.
सर देखिए, अमरावती में नवनीत राणा इन्होंने जो है वो हजारों महिलाओं को साथ में लेकर हनुमान चालीसा पढ़ी है, इस बारे में क्या कहेंगे? क्योंकि हनुमान चालीसा जो है वो हिंदुत्व का मुद्दा उठा के अभी फिलहाल बीजेपी भी आगे आते हुए नजर आ रही है। नवनीत राणा भी सांसद है जहां पर हर एक को अपनी अपनी भूमिका लेने का अधिकार है, लेकिन मुझे लगता है कि दो समाज में धर्म युद्ध नहीं होना चाहिए, दो समाज में विवाद नहीं होना चाहिए। अंडरस्टैंडिंग से कोई मार्ग निकाल सकता है कि उसमें निकालना चाहिए। अगर भूमिका अगर दूसरों को तकलीफ होती है तो उस पर हमने विचार करना चाहिए। और अगर हिंदू समाज को भूमिका लगाना है तो भी लगा सकते हैं, तो उसमें कोई ना कोई तो मार्ग निकालने के लिए विचार होना चाहिए।